मैत्रिणींनो, कधीच आपला अपघात होऊ नये, घराबाहेर नेहमी आपले रक्षण व्हावे, यासाठी आपण रोज हे काम करून घराबाहेर पडावेत. मग मुलं शाळेत जात असतील, कॉलेजला जात असतील किंवा तुम्ही नोकरी व्यवसायासाठी बाहेर जात असाल किंवा कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर तुम्ही जात असाल, तर हे करूनच तुम्ही सदैव बाहेर पडावे. त्यामुळे आपले रक्षण होईल. अगदी छोटंसं काम आहे. तुम्हाला जेव्हा बाहेर जायचं असेल, दिवसातून 100 वेळेस जायचे असेल, तर 100 वेळेस हे काम करून बाहेर पडा. एकदा घरातून बाहेर पडलं तर संध्याकाळी घरी येत असाल तर एकदाच करा आणि सारखं घरी येणं जाणं सुरू असेल तर हे काम नक्की करून निघा. कारण घराबाहेर काय होईल सांगता येत नाही. आपलं रक्षण व्हायला पाहिजे. कोणताही अपघात, कोणतंही संकट आपल्यावर यायला नाही पाहिजे. म्हणून हे काम खूप महत्त्वाचे आहे. हे काम म्हणजे जेव्हा आपण घरातून बाहेर जाणार असू तेव्हा फक्त 1 मिनिटांसाठी स्वामी समोर जा. तुमच्या देवघरासमोर जा आणि हात जोडून स्वामींना प्रार्थना करा की स्वामी, मी येतो. घरी मी सुखरूप यावं ही तुमची कृपा माझ्यावर असू द्या. माझं रक्षण करा, माझ्या परिवाराचे रक्षण करा. माझ्यासोबत तुम्ही चला आणि आणि ती रक्षा जी असते, उदी असते अगरबत्तीची, ती कपाळी लावा आणि चिमूटभर उदी आपल्या खिशात टाका, पर्समध्ये टाका. महिला असतील तर पर्समध्ये टाका आणि मग घराबाहेर पडा. घराच्या बाहेर गेलं तरी रक्षण नक्की होईल. आणि जेव्हा घरी आपण परत येऊ तेव्हा स्वामींना पुन्हा प्रार्थना करा की स्वामी, मी सुखरूप घरी आलो. नमस्कार करा. जाताना नमस्कार करून जा आणि येताना नमस्कार करा. उदी सोबत घेऊन जा. टिळा सुद्धा लावून जा. कोणताही अपघात, कोणतंही संकट तुम्हाला स्पर्श सुद्धा करणार नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.